अंबरनाथच्या मोतीराम पार्ककडे जाणाऱ्या पुलाचं अखेर लोकार्पण करण्यात आलंय। नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी फीत कापून हा पूल वाहतुकीसाठी खुला केलाय। मोतीराम पार्ककडे जाणारा जुना पूल जीर्ण झाल्यानं तो पाडून नवीन पूल बांधण्याचं काम काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलं होतं। मात्र या पुलाचं क्युरिंग पूर्ण न झाल्यामुळे तो सुरू करण्यास उशीर होत होता। या दरम्यान शाळा सुरू झाल्यामुळे स्कूल बसेसला सुद्धा येण्या जाण्यास त्रास होत होता। हीच बाब लक्षात घेऊन पुलाची काही कामं बाकी असतानाही हा पूल आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। नगराध्यक्षा तेजश्री करंजुले, उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील आणि स्थानिक नगरसेविका रोहिणी भोईर यांच्या उपस्थितीत फीत कापून हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आलाय। यावेळी पुलाजवळ उभारण्यात येणाऱ्या कमानीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगूबाई शिंदे यांचं नाव देण्याची मागणी नगरसेविका रोहिणी भोईर यांनी केली आहे। त्यावर हा विषय सभागृहात मंजूर केला जाईल असं आश्वासन यावेळी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी दिलंय। आज आपण इतके दिवस जे ब्रिजचं काम चालू होतं, आज आपण नागरिकांसाठी ते ब्रिजचं काम खुलं करून देण्यात आलेलं आहे। ब्रिज खुलं करून देण्यात आलेलं आहे। मॅडमना माझी विनंती आहे की आपण एक पत्र दिलं आहे प्रवेशद्वारासाठी आणि त्या प्रवेशद्वारावर आपण मागणी केली की आमचे महाराष्ट्राचे आपले उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या मातोश्री स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे यांचं नाव त्या प्रवेशद्वाराला देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। नागरिकांची भरपूर दिवस इथे जे राहणारे स्थानिक नागरिक आहेत त्यांचीसुद्धा मागणी आहे आणि आपण आम्हाला ते लवकरात लवकर करून द्याल अशी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करते। मुलांच्या शाळासुद्धा चालू झाल्या आहेत आणि हे ओपन करण्याची गरज होती, तो दिवस आज उगवला आणि आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे। हरिओम पार्ककडे जाणारा रस्ता आहे, तिथे ब्रिजचं काम बरेच दिवस चालू होतं आणि बऱ्याच नागरिकांना विनंती होती सगळ्यांची की लवकरात लवकर चालू करावा हा ब्रिज, परंतु ते काम चांगलं झालं पाहिजे आणि क्युरिंग पिरियड असतो तो पूर्ण आता झालेला आहे। त्याच्याचं मास्टिंग पण त्या ब्रिजचं झालेलं आहे आणि काम पूर्ण झाल्यामुळे आज आपण याचं लोकार्पण केलेलं आहे। रोहिणी भोईर ताईंनी आता जो विषय सांगितला आहे तिथे कमानीचं काम आहे आणि त्याचबरोबर त्या कमानीचं नाव द्यायचा जो विषय आहे, नक्कीच तो आपण लवकरात लवकर सभागृहात घेऊन त्याला गती देऊयात।